महाराष्ट्रात सध्या शिवउपाटाची महानिष्ठा यात्रा सुरू आहे आणि आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे वारंवार या यात्रेतून जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे यावर मिमिक्री करत टीका करत असतात। याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, महानिष्ठा महान्याय यात्रा सुरू आहे, आपण मात्र पाहिलं तर आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे असतील यांच्यावर मिमिक्रीच्या माध्यमातून टीका करत आहेत। काय होतं, त्यांना नक्कल करण्यासाठी आता कुठेतरी आवाज फुटतोय, पण आदित्य ठाकरे यांची नक्कल असे काम करायला पण येत नाहीये आणि नक्कल पण चांगली करता येत नाहीये। नक्कल करायला पण थोडी अक्कल लागते आणि तेवढी अक्कल आदित्य ठाकरेंकडे आहे असं मला वाटत नाही। काम कसं करायला पाहिजे याबाबत त्यांनी खरोखर शिंदे साहेबांकडे शिकायला पाहिजे। तुम्हाला पण देवाने संधी दिली होती मुख्यमंत्री म्हणून, पण तुम्ही कामच करू शकला नाहीत। आज तुला जर खरोखर काम कसं करायला पाहिजे हे जर शिकायचं असेल तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडनं शिक, चांगल्या गोष्टी जरूर शिकण्याचा प्रयत्न कर। आणि नकलेसाठी असेल तर तुम्हाला असेल तर थोडी अक्कल मला वाटत नाही ज्या पद्धतीने तो काय पुढे बोलतोय। कारण तुम्ही इकडनं लढा, तुम्ही तिकडनं लढा। पहिलं सांगण्यात आलं की वरळीमधनं तुम्ही माझ्याबरोबर लढा। अरे वरळीमध्ये नगरसेवक म्हणून पण निवडून येणं तुला कठीण आहे। वरळीकरांनी तुम्हाला चांगलं जाणून घेतलंय, तुम्ही तिकडे निवडून येऊ शकत नाही। मग तू ठाण्यामध्ये जाऊन की ठाण्यामध्ये माझ्या विरोधात लढा। ठाण्यामध्ये आता ठाण्याच्या कामामध्ये ठाण्याला जातोस कधी, तू त्यांच्याशी बोलतोस कधी, त्या शिवसैनिकांशी संवाद कधी साधतोस आणि तिकडे जाऊन कोणतरी 500-1000 माणसांसमोर तू नक्कल करतोस, ती कोणाला चालण्यासारखी आहे? आणि लोकांबरोबरच तुम्ही कधी उतरलेले नाहीत, लोकांबरोबर काम केलेलं नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला लोक जवळ करणार नाहीत। हा, तुमची परिस्थिती वाईट ह्यासाठी वाटते की तुमच्याबरोबर सगळे तुमचे ठाकरे कुटुंबीय आहेत ते तुमच्यापासून दूर गेले। जे लोकप्रतिनिधी म्हणून राहिले ते सगळे दूर गेलेत, आमदार खासदार नगरसेवक दूर गेलेत, तुमच्यावर शिवसैनिक जे होते तेही दूर गेलेत। अशा मानसिकतेमध्ये वडील आणि मुलाला ते जे काही वागतायत ते ती एक त्यांच्यावर खरा हा आघात आहे। त्यांना एक कळतंय की आपलं काय होतं आणि आपण 500-1000 समोर जाऊन भाषण करतोय। आता तर कोकणात गेल्यानंतर ती चौक सभा झाल्या, ज्या कोकणामध्ये जाताना शिवसैनिक म्हणून त्यांच्या बरोबर सगळे यायचे, ती सगळी किमयाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि अशा शिंदे साहेबांसारख्या असंख्य शिवसैनिकांची होती। जर पुन्हा अशी नक्कल करण्यात आली तर तुमचं काय आव्हान असणार आदित्य ठाकरेंना? नाही, जर नकल ते करण्याचं जरी त्यांनी मलाड मालवणीला मागच्या वेळी काही अनधिकृत स्टुडिओ पाडण्यात आले, यांच्याच मित्र जे होते म्हणजे यांची त्याच्या पार्टनरशिप होती, ते अनधिकृत स्टुडिओ सगळे पाडण्यात आले। त्याच्यातली कुठे काही जागा वगैरे असेल तर स्वतःसाठी एक नकल शिकण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र यांनी बनवावं आणि त्यामध्ये जर यांनी काम केलं, चांगलं प्रशिक्षण घेतलं नक्कल कशी करायची, तर त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये भाषणं शिंदे साहेबांची वगैरे भाषणं व्हायच्या पूर्वी ह्याला आम्ही नक्कीच कार्यक्रमाला बोलवू आणि त्याला काम देऊ आम्ही थोडंफार। तर नक्कल करायला देखील अक्कल लागते असं किरण पावसकर यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।